एक महत्त्वाची बातमी, कारण कृष्णराज महाडिक उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याची माहिती मिळते. भाजपचे आमदार खासदारांच्या मुलांना उमेदवारी न देण्याचा निर्णय घेतलेला आहे. भाजपच्या निर्णयामुळे महाडिक अर्ज मागे घेणार असल्याची माहिती मिळाली आहे. शेखर पाटील आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातील अधिकची अपडेट देतील. शेखर, कालच कृष्णराज महाडिक यांनी मोठं शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला आणि तेव्हा भाजपचा हा निर्णय त्यांना माहिती नव्हता का? शेखर, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? कस्तुरी, आपण बघितलं तर या ठिकाणी भाजपकडून कुठल्याही पद्धतीनं अद्याप ही उमेदवारीची यादी जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र काल कृष्णराज महाडिक यांनी आपला उमेदवारी अर्ज जो आहे तो त्या ठिकाणी दाखल केला होता आणि आज दुसऱ्याच दिवशी खरं तर हा निर्णय जो आहे तो मागे घेत असताना त्या ठिकाणी ते दिसत आहेत. कारण वरिष्ठ स्तरावरूनच आमदार आणि खासदारांच्या पुत्रांना किंवा घरामध्ये अशा पद्धतीची महानगरपालिकेची उमेदवारी जी आहे ती मिळणार नाही अशी एक माहिती जी आहे ती वरिष्ठ सूत्रांकडून आपल्याला मिळालेली आहे आणि त्याच आधारे खरं तर हा सगळा निर्णय आता होत असल्याची शक्यता वर्तवली जाते. कृष्णराज महाडिक आज उमेदवारी आपला अर्ज मागे घेतील अशी देखील माहिती आता समोर येताना पाहायला मिळते. शिवाय धनंजय महाडिक यांनी देखील या सगळ्या निर्णयाला होकार देखील दिला असल्याची माहिती सध्या समजते. त्यामुळे निश्चितच एकीकडे ही उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ही दुसरी एक महत्वाची अपडेट जी ती समोर आलेली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते आमदारकीची तयारी करत होते. आमदारकीसाठी ते प्रयत्न देखील करताना दिसले होते. मात्र त्यामध्ये त्यांना यश आलं नाही. मात्र आता महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती त्यांनी आपला उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल केला होता. मात्र तिथे देखील त्यांना आता माघारी घेण्याची ती वेळ जी आहे ती आल्याचं पाहायला मिळते. त्यामुळे निश्चितच आणखीन काय काय घडामोडी या सगळ्या पार्श्वभूमीवरती होणार आहेत ते नक्कीच. धन्यवाद शेखर, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी.